शेतकरी बांधवांनो, महाजैविक वापरण्याच्या विविध पद्धतीविषयी आपण जाणून घेऊया। बीज प्रक्रिया नेहमी झाडाची सावली असलेल्या थंड जागी करावी। सुरक्षेसाठी हँड ग्लोव्हचा वापर योग्य पद्धतीने करावा। पेरणीकरिता लागणारे बियाणे स्वच्छ ताडपत्री किंवा गोणपाटावर पसरवावे। महाजैविक द्रावणाची मात्रा 1 किलो बियाण्यासाठी 10 ते 20 मिलीलिटर याप्रमाणे मोजून घ्यावी। त्यानंतर हे द्रावण बियाण्यावर हळूहळू शिंपडावे व हलक्या हाताने एकसंग मिसळावे। सोयाबीनचे बियाणे फार नाजूक असल्यामुळे याची बीज प्रक्रिया हळूवार करावी। बीज प्रक्रिया केलेले बियाणे एकसारखे पसरवून सावलीत सुकवावे। बियाणे सुकल्यानंतर लगेच पेरणी करावी। शेतकरी मित्रांनो, योग्य महाजैविक बीज प्रक्रियेमुळे पिकाच्या मुळाशी नायट्रोजन स्थिरीकरण होऊन उत्पादनात निश्चितच वाढ होते। फळ व बागायती पिकांना महाजैविक आळवणी अर्थात ड्रेंचिंग पद्धतीने देता येते। त्यामध्ये फवारणी पंपामध्ये आवश्यक मिश्रण तयार करून फवारणी पंपाचे नोझल काढून त्याद्वारे फळ व बागायती पिकांना ड्रेंचिंग करावे। मिश्रण टाकल्यानंतर हलके पाणी द्यावे, जेणेकरून जीवाणू मुळापर्यंत पोहोचतील। जमिनीत शेणखताद्वारे महाजैविक वापरण्याची पद्धत। 4 लिटर महाजैविक 50 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकसारखे मिसळावे। तयार झालेले मिश्रण शेतात समप्रमाणात मोकळ्या जमिनीत पिकांच्या मुळाजवळ किंवा ओळीत टाकावे। तसेच फळं व बागायती पिकांना हे मिश्रण झाडाभोवती आळे करून त्यांचा वापर करून हलके पाणी द्यावे। ठिबक सिंचनाद्वारे अर्थात ड्रीप इरिगेशन ॲप्लिकेशन द्रवरूप महाजैविक वापरण्याची पद्धत। मात्रा 2 ते 3 लिटर द्रवरूप महाजैविक 200 लिटर पाण्यात मिसळून ठिबकाद्वारे सोडावे। वापरण्याची पद्धत महाजैविक व्हेंचुरीद्वारे सोडण्याकरिता ठिबक सिंचनातून दिलेली मात्रा वापरावी। सकाळी किंवा संध्याकाळी थेट मुळांच्या भागात ठिबकाद्वारे देणे अधिक परिणामकारक आहे। रासायनिक खतांसोबत जैविक खत मिसळू नये। जैविक खत नेहमी थंड व सावलीच्या ठिकाणीच ठेवावे। महाजैविक जीवाणू संघाचे फायदे: पर्यावरणपूरक जमिनीची सुपीकता व पोत सुधारते। मित्रकीड व उपयुक्त जंतूंना नुकसान होत नाही। पिकांची रोग व कीड प्रतिकारशक्ती वाढते। सोबतच उगवण शक्ती सुधारते। पिकाची जोमदार वाढ होते। रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि उत्पादन खर्चात बचत होते।